सॉरी, थोडा व्हिडिओ कट झाला. सैन्यामध्ये सुभेदारपेक्षा त्यांना वरचं पद दिलंच जायचं नाही. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी असायचा. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्ते सुद्धा इंग्रजांनी हळूहळू कमी केले. मोठं पद द्यायचंच नाही. त्यामुळे ते त्याच्या योग्यतेचे असून सुद्धा त्यांना पद दिलं जायचं नाही. त्यामुळे हिंदी सैनिकांमध्ये थोडासा असंतोष निर्माण झाला होता. आणि त्याच्यातलं अजून एक तात्कालीन कारण म्हणजे इंग्रजांनी 1856 साली मोठ्या लांब पल्ल्याच्या म्हणजे नळीच्या बंदुकी असतात ना, पुढे मोठी नळी असते, त्या नळीच्या बंदुकी आणल्या. तर या 1856 साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका म्हणतात, या एनफिल्ड बंदुका दिल्या. आणि या बंदुका देत असताना त्याला जी कारतूस म्हणजे ज्या गोळ्या वापरल्या जायच्या त्याला गाईच्या किंवा डुकराच्या चरब्याची कातडी असे दातांनी काढायला लागायची, नंतर त्या बोरमध्ये टाकायला सांगायची, गोळी मारायची, असं असायचं. तर गाय ही आपल्या हिंदूंसाठी पवित्र, मुस्लिमांसाठी डुक्कर पवित्र, त्याचं नाव पण घेत नाही, पवित्र मानलं जातं डुकराला. त्यामुळे हिंदूंची आणि मुस्लिमांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे अजून असंतोष पसरला. शेवटी चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास ज्या सैनिकांनी विरोध केला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली आणि त्यांना जबर शिक्षा करण्यात आली. बराकपूर छावणीतील मंगल पांडे या इंग्रज अधिकाऱ्यांच्या अन्यायी कृतीला विरोध करण्याच्या भावनेने ब्रिटिश अधिकाऱ्यावरती गोळी झाडली आहे का. मंगल पांडे यांना अटक करून फाशी देण्यात आली, त्याच्यावर गोळी झाडली म्हणून. ही बातमी वणव्यासारखी वाऱ्यासारखी पसरली, सगळीकडे पसरल्यामुळे काय झालं, मेरठ छावणीमध्ये, बराकपूर छावणीमध्ये अक्षरशः बंड करून उठले सगळेजण. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. सगळे सैनिक तिथून निघाले, इंग्रजांच्या फौजेमधून दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेत हजारो नागरिक त्यांना येऊन मिळाले आणि उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. आणि 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. दिल्ली येथे इंग्रजांची सत्ता ही प्रबळ होती त्यावेळेस. त्यांनी मुघल बादशाह बहादूरशाह यांच्या लढ्याचे नेतृत्व दिलेच, त्याशिवाय भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली होती. लढ्याची व्याप्ती दिल्लीत ताब्यात येताच सैनिकांचा आत्मविश्वास वाढला. भारतात इतर ठिकाणी असणाऱ्या सैनिकांमुळे त्यांना त्याच्यामुळे प्रेरणा मिळाली. मग ठिकठिकाणी इंग्रजांच्या लष्कराच्या छावणीमध्ये उठाव व्हायला लागले. सगळेजण इंग्रजांच्या विरोधात यायला लागले. आता इंग्रजांना समजलं आपलं मात्र आता काही खरं नाही. बिहारपासून राजपुतानापर्यंत इंग्रज छावण्यामध्ये हिंदी सैनिकांचं बंडाचे निशाण उभारलं. लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी या ठिकाणी उठावाला प्रारंभ झाला. पुढे हे लोण दक्षिण भारतामध्ये पसरले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद या ठिकाणी उठाव झाले. सातारा छत्रपतीचे वारसदार शहाजी प्रतापराव, कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नगरचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेरचे भागोजी नाईक, नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगणाच्या राणीसारख्या स्त्रिया सुद्धा याच्यामध्ये सामील झाल्या. सगळेजण ह्याच्यामध्ये सामील झाले. शेवटी सगळेजण संतापलेच होते, इंग्रजांच्या विरुद्धात आधीच संतापलेले होते सगळे. शेवटी आणि भिल्ल लोक माहिती आहे ना तुम्हाला, भिल्ल माहिती आहे ना, भिल्ल म्हणजे गावखेड्यात राहणारे दरोडे बिरोडे घालणारे लोक असतात ना, ते भिल्लांनी सुद्धा उठाव केला. सातपुडा परिसरात तर आदिवासींचा उठाव झाला. खानदेशात तर 400-500 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. म्हणजे सगळेच जण त्यांच्या विरोधात आले. 1857च्या दशकामध्ये मुघल साम्राज्यात दुबळे झाल्यानंतर नादिरशाह अब्दाली सारख्या परकीयांनी हिंदुस्थानमध्ये आक्रमण केलं. त्यावेळेस मुघल साम्राज्य दुबळं झाल्यानंतर नादिरशाह अब्दाली सारख्या परकीय हिंदुस्थानांनी भारतावर आक्रमण केलं. बाहेरच्या देशातले नादिरशाह अब्दाली माहिती आहे ना, अब्दाली माहिती आहे ना, हा जोधा अकबर पिक्चरला मधला अब्दाली, बरोबर ना, त्याला मारलं, ते मेला तो त्या ह्याच्यावर. मुघल साम्राज्य त्यांना प्रतिकार करू शकत नाही. लक्षात आल्यावर मराठ्यांनी परकीय आक्रमणापासून हिंदुस्थानाच्या जबाबदारी आपल्यावर स्वीकारली. त्याच भूमिकेतून मराठे अब्दाली सारख्या पानिपतवरती लढले. 1857च्या लढ्यानंतर मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूरशाह इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यास असमर्थ आहे लक्षात आल्यावर बहादूर शहाचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. नानासाहेब पेशवा समजलं, याची बायको याच्याच पदरी होती राणी लक्ष्मीबाई, बरं ना.
याचाच परिणाम स्वातंत्र्य लढ्यात हिंदू मुस्लिम बांधवांचे ऐक्य झालेल्याचं दिसून येतं. मौलवी अहमद उल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्तान, बेगम हजरत महल, समजलं, या सगळ्यांनी लढा द्यायला चालू केलं होतं. हजरत महल यांनी विविध ठिकाणी उठावाचं नेतृत्व केलं होतं. कानपूर, लखनौ, झाशी, पश्चिम बिहारमधील उठावाचं स्वरूप विशेष उग्र असं होतं. बिमोड भारतीय इंग्रजांची प्राणपणाने लढले. यामध्ये सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती, जनताही होती. हिंदी सैनिकांच्या नियोजित वेळेपूर्वीच उठाव सुरू झाला होता. सुरुवातीला हिंदी सैनिकांना यश मिळत नव्हतं, परंतु इंग्रजी सत्तेची सैन्य संख्या व प्रशासकीय ताकद मोठी होती. इंग्रजांनी सुद्धा उठावाचा बिमोड केला. साम, दाम, दंड, भेद या नीतीप्रमाणे केला होता. या धक्क्यातून इंग्रजी सत्ता लवकरच सावरली आणि त्यांनी पुढील 6 महिन्यातच गेलेली ठिकाणे परत मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमदुल्ला हे दारातीर्थी पडले. बहादूरशाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले होते. नाना साहेब, बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये गेले होते. तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढतच राहिले, पण फितुरीमुळे ते सापडले. त्यांना फासावर जावे लागले तात्या टोपेंना. नाही तर तलवार वगैरे चांगले शिकवायचे. झाशीच्या राणीला त्यांनीच शिकवलं, प्रशिक्षण जास्त दिलं होतं. 1858च्या अखेरपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला होता. जरी लढ्याची सुरुवात हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली असली तरी ते पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले होते. अन्यायकारी राजवटीचा पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी, सगळे हिंदू, मुस्लिम, राजपूत, बिजपूत सगळे एकत्र आले होते. पाडाव करण्यासाठी सर्व भारतीयांनी हा संग्राम केला होता. या लढ्यात हिंदू, मुसलमान, विविध जाती जमातीचे लोक मोठ्या ताकदीने उभे राहिले होते. इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे सर्वात समान धैर्य होते. या पाठीमागे स्वातंत्र्याची प्रेरणा होती, म्हणून या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. सगळ्यांची ना, पूर्ण भारतामधून सगळीकडनं लोक आले होते, म्हणून हा लढा मोठा लढा ठरला. 1857चा लढा खालीलप्रमाणे अयशस्वी झाला. लढ्याचा प्रसार भारतभर सुद्धा झाला नाही. हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती. उत्तरेकडील राजपुताना, पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारतात हे प्रदेश लढ्यापासून अलिप्तच राहिले. सर्वसामान्य नेत्यांचा अभाव. लढ्यात भारतीय पातळीवर इंग्रजांच्या विरोधात सर्वसामान्य नेतृत्व निर्माण होऊ शकलं नाही. त्यामुळे इंग्रज विरोधात एकसंघपणा आलाच नाही कधी. राजे राजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. इंग्रज सत्तेचा त्रास जसा जसा जनतेला होत होता तसा तसा तो संस्थानिकांना सुद्धा होत होता. त्यापैकी काही सोडलं तर इतर इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले होते. लष्करी डावपेचांचा अभाव. भारतीय सैनिकांकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आलं नाही. दिल्ली जिंकल्यानंतर ते टिकवता आलं नाही. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्र सुद्धा नव्हती. इंग्रजांकडे मोठे आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे व अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताफा त्यांच्याच हातात असल्यामुळे त्यांच्या हालचाली जलद होत्या. त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्याच्या पुढे निभावच लागला नाही. लढाया केवळ शौर्यावर नाही तर लष्करी डावपेचांनी जिंकाव्या लागतात असं त्यांचं मत होतं. आंतरराष्ट्रीय परिस्थितीची इंग्रजांना अनुकूल. इंग्रजांचे रशियाशी सुरू असलेले क्रिमिनियन युद्ध नुकतेच संपले होते. यात इंग्रजांचा रशियाबरोबर विजय झाला होता. जगातील इतर देशांशी त्यांचा व्यापार होत होता, त्यामुळे त्यांची आरमारी ताकद मोठी होती. कारण त्यावेळेस व्यापार विमानाने नाही व्हायचा, सगळा बोटींनीच व्हायचा. त्यामुळे आरमारी ताकद त्यांची मोठी होती. याउलट उठावकऱ्यांची परिस्थिती वेगळी होती. यांची परिस्थिती वेगळी होती. आता याचा परिणाम काय झाला? हा जो स्वातंत्र्य लढा झाला याचा परिणाम काय झाला? कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडत गेली. कारण कंपनी सगळ्यांनाच पहिली चांगली वागली, नंतर मग फोडा आणि राज्य करा अशा प्रकारची नीती त्यांनी अवलंबली होती. त्यामुळे इंग्रज सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. त्याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही असं वाटल्यामुळे 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा केला. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. गव्हर्नर जनरल पद हे जाऊन व्हाईसरॉय हे पद निर्माण करण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला होता. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री
हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आलं होतं. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. चांगली होती ही, चांगली होती, खरंच चांगली होती. म्हणून आपल्या इथल्या विटी स्टेशनला तिचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असं नाव देण्यात आलं होतं. कालांतराने त्याला आता जवळजवळ 8-10 वर्ष झाली CST टर्मिनस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं नाव देण्यात आलं. तिने काय सांगितलं? सर्व भारतीय आमचे प्रजानन आहेत. वंश, धर्म, जात जन्मस्थानावर या प्रजननात भेद केला जाणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीमध्ये कसला तरी हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकाने केलेले करार पाळले जातील. तसेच कोणत्याही कारणासाठी खालची केले जाणार नाहीत अशी ग्वाही त्या जाहीरनाम्यात दिली. पण वागले मात्र तसे नाही. आता भारतीय लष्कर पुन्हा झालं. लष्करामध्ये इंग्रजांच्या सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. महत्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. जिथे जिथे महत्वाचं होतं. तोफखाना पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. जात बघा, इथे जात आणली त्याने मध्ये. भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोध उठाव करणार नाही त्याची काळजी घेण्यात आली. शाणी पण होती तशी ती. भारतीय धोरणात्मक बदल. भारतीयांच्या सामाजिक आणि धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करण्याचं धोरण इंग्रजांनी स्वीकारलं. त्याचबरोबर भारतीय समाज सामाजिक दृष्ट्या एकसंघ होणार नाही याची काळजी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरती नेहमी संघर्ष सुरुवात होतील अशा प्रकारे तिने करून ठेवलं आणि भारतीयांची मने कुलक्षित होतील असं धोरण राबवलं गेलं. बघा, मगाशी म्हणून सांगितलं ना, ओढा आणि राज्य करा हे सूत्र त्यांचं राहिलं. आणि तेव्हापासून खरोखर आपल्या भारतीयांमध्ये हे जात, धर्म, पंथ या सगळ्या गोष्टीचा पगडा बसला. त्यांचा आधी काही नव्हतं खरंच. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामुळे इंग्रजी राजसत्ता संघटित विरोध केला पाहिजे असं भारतीयांना वाटू लागलं. 1857च्या स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा प्रेरणास्त्रोत ठरला. शेवटी इथे हा तुझा धडा संपलाय आदिती. 4था धडा कंप्लीट झालाय आपला. प्रश्न उत्तर लिहायला घ्यायची. ओके, ठीक आहे. थँक्यू.